हॅलो, कालच्या ब्लॉगच्या शेवटी आपण 2 चिठ्ठ्या काढल्या होत्या ज्यात प्रसादाचा शिरा आणि थालीपीठ असे 2 पदार्थ आले होते। सो त्यातला प्रसादाचा शिरा सगळ्यात आधी मी आता बनवायला घेणार आहे। आणि शिरा तसा ऑलमोस्ट कॉमन आहे, आपल्या सगळ्यांकडे बनवला जातो, त्याच्यामुळे मी असं काही रेसिपी वगैरे प्रॉपर सांगणार नाहीये। पण ब्लॉग मध्ये आज मी आता तो पदार्थ आपल्याला आलेला आहे। सो मी जे साहित्य घेतले, मी जी कृती करणार आहे ते आज आपण ब्लॉग मध्ये बघणार आहोत। 1 वाटी रवा घेतलाय, त्याच मापाने 1 वाटी साखर, तूप, केळं, ड्रायफ्रुट्स, 1 वाटी पाणी, दूध आणि वेलची पावडर। आता शिरा करायला घेऊया। शिरा झाल्यानंतर आज संध्याकाळी मी डिनरला करणार आहे थालीपीठ, आणि थालीपीठ झाल्यानंतर उद्याच्या ब्लॉगची चिठ्ठी आपण आज या ब्लॉगच्या शेवटी काढणार आहोत, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि दुसरीकडे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं मिक्स करून इथे हे उकळायला ठेवलंय। सगळ्यात पहिले टाकूया तूप, आणि आता ह्यात मी रवा टाकलाय। तुपामध्ये रवा आता मी छान भाजून घेते आधी। आता मी ह्यात टाकते केळं आणि थोडीशी वेलची पावडर। आता दूध आणि पाणी जे मी मिक्स केलं होतं ते ह्यात ऍड केलं। हे सगळं छान एकजीव करून घेते, आणि आता ह्याच्यावरती मी ठेवणार आहे झाकण, आणि नंतर मग ड्रायफ्रुट्स आणि साखर ऍड करेन। शिऱ्याला छान वाफ आली आहे। आता ह्यात मी टाकते साखर आणि ड्रायफ्रुट्स। साखर आणि ड्रायफ्रुट्स सुद्धा छान मिक्स करून घेतलेत, आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं छान वाफ आणणारे शिऱ्याला की आपला प्रसादाचा शिरा तयार। गॅस मी आता बंद केलाय आणि आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय। शिऱ्याचा छान देवासमोर नैवेद्य सुद्धा दाखवून झालेला आहे, आणि आता संध्याकाळी आपण बघणार आहोत थालीपीठ। सो स्टे ट्यून्ड। हॅलो, तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण आपला दुसरा पदार्थ बनवायला घेणार आहोत, तो म्हणजे थालीपीठ। आणि जनरली आपण थालीपीठाची जी भाजणी मिळते त्याचं बनवतो, मग त्यात भरपूर कांदा, कोथिंबीर, लाल तिखट असं सगळं घालून आपण ते थालीपीठ बनवतो। पण आज मी बनवणार आहे काकडीचं थालीपीठ। सो त्यानुसार इथे मी सगळी तयारी करून घेतली आहे। काकडी इथे मी 3 काकड्या किसून घेतल्यात, थालीपीठाची भाजणी घेतली आहे, इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ, थोडंसं तेल, भिजवायला पाणी, आणि आपले हे मसाले, असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी हे जे पांढरे तीळ मी घेतले ते मी भाजून घेणार आहे थोडेसे। तीळ छान भाजून झालेत। आता या भाजणीच्या पिठात मी ते तीळ ऍड करतेय, त्यानंतर काकडी, आणि हे जे काकडीला पाणी सुटलंय ते सुद्धा मी ह्यात ऍड करणार आहे। आता यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल सुद्धा मी इथे घातलंय। आता मी हे पीठ मळायला घेतेय। सगळ्यात आधी काकडीला जे पाणी सुटलं होतं ते आपण ह्यात ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी मी वापरणार नाहीये। भिजवताना जर मला वाटलं की मला पाणी लागणार आहे तर मी ते पाणी घेईन। आणि थालीपीठ सुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे, वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ खरं तर करता येतात। आणि इथे तुम्ही बघू शकता मी एकही थेंब पाण्याचा घेतलेला नाहीये। काकडीला जे पाणी सुटलं होतं त्यातच आपलं मस्त भाजणीचं पीठ मळून झालेलं आहे,
आता आपण थालीपीठ थापायला घेऊया. थालीपीठ आज मी बनवणार आहे या छोट्याशा तव्यावरती. दिवाळीमध्ये जो किचन मास्टरचा सेट आम्हाला मिळाला होता त्यात हा छोटासा तवा सुद्धा मिळालाय. तर आज त्याचं सुद्धा मी ओपनिंग करते. थोडंसं तेल घेतलंय मी आणि छोटी छोटीच थालीपीठ मी करणार आहे. थालीपीठ इथे थापून झालंय. गॅसवरती थालीपीठ आपण ठेवलंय मीडियम आचेवरती. मी सगळ्या बाजूंनी तेल इथे सोडते आणि आपण हे थालीपीठ झाकून ठेवणार आहोत. आणि दुसऱ्या पॅन मध्ये आता मी दुसरं सुद्धा थालीपीठ लावते, म्हणजे ऍट अ टाइम 2 थालीपीठ होतील. 5 मिनिटं झाली आहेत आपली. आता आपण हे झाकण काढूया आणि इथे तुम्ही बघू शकता एक साइडनं थालीपीठ आपलं झालंय. आता आपण हे उलट करूया. इथे मी दुसरं सुद्धा करायला ठेवलंय, ते सुद्धा ऑलमोस्ट व्हायला आलंय. आता दोन्ही बाजूला मी परत एकदा हे तेल सोडणार आहे आणि आता मी झाकण ठेवणार नाहीये. जी दुसरी बाजू आहे ती अशीच मीडियम आचेवरती आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. दोन्ही थालीपीठ आपली छान तयार झालेली आहेत. आता आपण ती सर्व करूया. आणि थालीपीठाबरोबर लोणी मस्त लागतं आणि त्याबरोबर थोडंसं लोणचं. मस्त गरम गरम थालीपीठ तयार झालेली आहेत. आता आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये कोणत्या पदार्थाची चिठ्ठी निघतीये हे आपण बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. अशा प्रकारे कालच्या ब्लॉगच्या शेवटी आपण ज्या 2 चिठ्ठ्या काढल्या होत्या ते दोन्हीही पदार्थ प्रसादाचा शिरा आणि थालीपीठ आज मी बनवलेला आहे. आणि आता उद्या आपल्याला काय बनवायचं आहे तो पदार्थ त्याची चिठ्ठी आपण आज काढणार आहोत. आणि मागचे जे 2 व्लॉग्स अपलोड केले होते त्याच्यावरती अजून काही व्ह्यूअर्सने मला पदार्थ सजेस्ट केलेले आहेत, तर त्याच्या सुद्धा चिठ्ठ्या इथे आता आम्ही बनवलेल्या आहेत, त्या आपण ह्यात ॲड करूया. अजून एक गोष्ट, ही जी रेसिपी ॲक्टिव्हिटी आहे ही आपण 7 दिवस करणार आहोत. त्यातले 3 दिवस झालेत आणि आता अजून 4 दिवस बाकी आहेत. पण त्या मानाने भरपूर चिठ्ठ्या अजून इथे आपल्या बॅलन्स आहेत. तर आम्ही असा एक विचार करतोय की हे 4 दिवस झाल्यानंतर आपले डेली व्लॉग सुरू होतील. पण मग एव्हरी सॅटर्डे संडे ही जी आपण ॲक्टिव्हिटी करतोय की मी चिठ्ठी काढते, त्यात जो पदार्थ येईल तो मी बनवते, हे आम्ही आता एव्हरी मग सॅटर्डे संडे 2 दिवस आपण ही ॲक्टिव्हिटी आपली कंटिन्यू करणार आहोत. हा, मिक्स करते. हां चालेल. राहू तू डोळे बंद करत ऍक्च्युली, कारण या चिठ्ठ्या वेगळ्या कलरच्या आहेत ना. छान मिक्स. आणि राहू आज सुद्धा चिठ्ठी काढणार आहे. हा दे आईला. ओपन करून देतो. काय आलंय आज? कॉर्न चीज पराठा. अरे वा वा मस्त. तर ही चिठ्ठी आपली निघालेली आहे कॉर्न चीज पराठा @radhika B8209 या ID वरनं मला हा पदार्थ सुचवलेला आहे. सो उद्याच्या व्लॉगमध्ये मी बनवणार आहे कॉर्न चीज पराठा.